नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आणि याचे प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया लवकरच चालू होत आहे. आणि या प्रेफरन्स देण्याच्या प्रक्रियेपूर्वी तुम्हाला आलेले प्रेफरन्स आणि त्याच्या जाहिराती कशा पद्धतीने पाहिजे आहेत, आपल्या कॅटेगरीचं आरक्षण, ओपनचं आरक्षण आणि त्यानुसार एकूण रिक्त पदे कशी पाहायची आणि ती रिक्त पदे अभ्यासून आपल्याला प्रेफरन्स द्यायचे असतात. त्यामुळं जाहिरात कशी वाचावी त्या पद्धतीने आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक एक्झाम्पल घेतलं आहे, महानगरपालिका मुंबईची ही जाहिरात आहे. या ठिकाणी पाहिलं तर जवळपास सर्वच कॅटेगरीला आपल्याला पाहिलं तर आरक्षण दिसतंय. आरक्षणानुसार जर आपण अभ्यास केला तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती पेसा, त्यानंतर फिजे एच्या जागा आहेत, NTB आहे, NTC, NTD, OBC आहे, त्याच्यानंतर SBC आहे, EWS आहे, खुला आहे आणि SCBCचे देखील ही पहिल्या फेजची जागा असल्यामुळं SCBC देखील याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, जे की या ठिकाणी EWS सोबतच जवळपास त्यांच्या जागा त्या ठिकाणी असतात, 10% जागा. आता इथे जर पाहिलं तर पहा, आपल्याला सर्व समांतर आरक्षणाची पदं दिसत आहेत, जे की ऑलरेडी मी समांतर आरक्षण काय प्रकार आहे हा अगदी डिटेलमध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनेलवरती 1-2 दिवसापूर्वी दिलेलं आहे. तुम्हाला ते कशा जाहिराती पाहिजे, काय करायचं समांतर आरक्षणाचं ते डिटेलमध्ये तिकडे सांगितलं आहे तुम्हाला. आता इथे पहा, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त खेळाडू, समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे. आणि खाली जर पाहिलं की जो मुद्दा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितला होता की दिव्यांग आणि अनाथ यांना फक्त त्यांचीच पदं असतात, त्यांना जी अलॉट झालेली पदं आहेत त्याच पदांवरती त्यांचा अधिकार असतो. परंतु जे इतर समांतर आरक्षणाचे मुद्दे आहेत, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त खेळाडू, आता तुम्हाला जे ओपनचे फक्त कॅन्डिडेट आहेत ओपनचे, त्यांनी इथे खाली खुला प्रवर्ग पहा. फक्त खुला प्रवर्गामध्ये इथे जर पाहिलं तर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त असणारी पदे म्हणजे ओपनचा मेल जो आहे त्याला इथं पहा, अशा पद्धतीने ही 97 पदं ही या ओपन कॅटेगरीसाठी आहेत, खुला प्रवर्गासाठी आहेत. या जागेवरती सर्व कॅटेगरीचं देखील त्या ठिकाणी कॉम्पिटिशनला ते ओपनसोबत असतात. या 97 पदांसाठी सर्व पदं, सर्व कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी कॉम्पिटिशनला असणार आहे 97 पदांसाठी. या व्यतिरिक्त आपण पाहूया, समजा मी आता अनेक कॅटेगरी आहेत, मी एकाच कॅटेगरीचं तुम्हाला उदाहरण देऊन दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. समजा मी तुमची कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या, तुमची कॅटेगरी कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. आता मी SC कॅटेगरी घेतोय, अनुसूचित जाती. आता इथे जर पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये पाहिलं तर महिला, आता 23 त्या ठिकाणी आरक्षण आहे, म्हणजे 23 जागा महिलांसाठी राखीव आहेत. माजी सैनिकांना 12 जागा राखीव आहेत, अंशकालीनला 8 जागा राखीव आहेत, प्रकल्पग्रस्ताच्या 4 जागा आहेत, भूकंपग्रस्त 2 आहेत, खेळाडूच्या जागा 4 आहेत. आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त त्या कॅटेगरीची पदं पहा, म्हणजे समांतर आरक्षण सोडून प्युअरची कॅटेगरीची पदं. मी तुम्हाला त्या दिवशी एक सिक्वेन्स दिला होता, तुमची निवड या 4 प्रकारामध्ये कशी होणार आहे पहा. तुम्हाला 4 ठिकाणच्या जागा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 4 ठिकाणच्या जागा जे समांतर आरक्षणामध्ये असतात त्यांना 4 ठिकाणच्या जागा कशा असतात ते पण समजून घेऊया. आता इथे जर पाहिलं तर कशा त्या 4 जागा काढायच्या आहेत. समजा आता फक्त एखादा कॅटेगरीमध्येच आहे तर त्याने काय करायचं, आता त्याच्या कॅटेगरीची समांतर आरक्षणाची व्यतिरिक्त उर्वरित पदे म्हणजे ही 24 पदे आणि दुसरी म्हणजे ही खालची ओपनची पदे 97 पदे, यांची बेरीज जी काय येईल ती बेरीज म्हणजे त्या कॅटेगरीच्या उमेदवाराची पदं, ज्याला समांतर आरक्षण नाही असा कॅन्डिडेट. तुमच्या त्या संदर्भात तुम्हाला मी दुसरा मुद्दा त्या ठिकाणी त्या समांतर आरक्षणामध्ये सांगितला होता. दुसरा मुद्दा जो फक्त कॅटेगरीमध्ये आहेत तर त्या कॅटेगरीचा उमेदवार, ज्याला बाकीचं समांतर आरक्षण नाही तर त्याची कॅटेगरीची पदं, म्हणजे त्याला आता अनुसूचित जातीचा उमेदवार आहे त्याला ही 24 पदं जी शेवटी दिसत आहेत ती 24 पदं. आणि खाली जर पाहिलं तर ही ओपनची 97 पदं, म्हणजे ही दोन्ही पदं त्याला असणार आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात आलेलं असेल, म्हणजे जवळपास 97, 107, 117 आणि 4 म्हणजे जवळपास 121 पदं त्याला त्या ठिकाणी असणार आहे कॉम्पिटिशनसाठी. त्याला त्या पदांमध्ये त्याची जागा येऊ शकते. आता आपण तिसऱ्या आणि चौथ्या मुद्द्याकडे जाऊया, जो महत्त्वाचा मुद्दा आहे.
तो म्हणजेच समांतर आरक्षण असणाऱ्यांना कशा पद्धतीने जागा येतील. चारही ठिकाणी त्यांचं राज्य असतं असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं. चारही ठिकाणच्या जागा एकत्र केल्या की त्यांच्या जागा त्या ठिकाणी येतात. इथे जर पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी आपण समजा इथे अनेक समांतर आरक्षणाचे मुद्दे आहेत, पण मी या ठिकाणचा प्रकल्पग्रस्त घेतो. चला, प्रकल्पग्रस्त मी घेतला. आता प्रकल्पग्रस्ताच्या जागा आपण मोजूया. या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या प्युअर जागा 4 दिसत आहेत आपल्याला. 4 म्हणजे अनुसूचित जातीमध्ये प्रकल्पग्रस्ताच्या जागा 4 आहेत. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त असणारी 24 पदं आहेत. म्हणजे याच्या जागा, याचा हक्क त्याच्या कास्टमधले कुठं कुठं राहिला? प्रकल्पग्रस्ताच्या 4 जागा, समांतर आरक्षणाच्या 24 जागा. 24 आणि हे 4 किती झाले? 28. आता सेम त्याच्या प्रकल्पग्रस्त कॅटेगरीमध्येच तो जर आपण पाहिला तर खुला प्रवर्गासाठी 15 पदं आहेत आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 97 पदं आहेत. म्हणजे वरती आपण जर पाहिलं तर 24 आणि 4 28. पहा, 24 आणि 4 28. किंवा आपण थोडक्यात जर पाहिलं तर हे 15 आणि हे वरचे 4, ही 15 पदंसुद्धा त्याच्यामध्ये मिळवली जातात. म्हणजे 28 आणि 10 38 आणि हे 5 43 झाले. आणि इथे ही 97 पदं आहेत ना जी, ह्या ओपनचीच जी खुली पदं आहेत 97, या 97 पदांवरती देखील त्याचा अधिकार असणार आहे. म्हणजे एकूण जर पाहिलं 43 आणि हे 97, म्हणजे 97 आणि वरचे आपण जर पाहिलं तर 3 दिले, 100 झाले आणि वरचे 40, म्हणजे 140 पदांवरती त्या उमेदवाराचा हक्क असणार आहे. जो समांतर आरक्षण आपण जर पाहिलं तर प्रकल्पग्रस्त या कॅटेगरीमध्ये आपण जर पाहिलं, या गटामध्ये पाहिलं, अनुसूचित जाती जी कॅटेगरी आहे त्याच्यामधला गट म्हणजे प्रकल्पग्रस्त, तर ते प्रकल्पग्रस्ताची पदं त्याला येतील 4, समांतर आरक्षणा उर्वरित पदं येतील 24. त्याच पद्धतीने इकडं ओपनची त्याच्या प्रकल्पग्रस्ताची पदं येणार आहेत 15 आणि इथे आपण जर पाहिलं तर ही 97 पदं म्हणजे जवळपास 140 पदांवरती त्याचा हक्क असणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही महिलाचं काढू शकता, माजी सैनिक काढू शकता, अंशकालीन काढू शकता, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि समांतर आरक्षण. म्हणजे ही लक्षात ठेवा, ही संपूर्ण जी दिसतात ना उर्वरित पदं, ही त्या कॅटेगरीची प्युअर पदं आहेत. लक्षात ठेवा, ही त्या कॅटेगरीची प्युअर पदं इकडे दिसत आहेत तुम्हाला. जे समांतर आरक्षणामध्ये आहेत ते समांतर आरक्षणामध्ये पण येणार, त्यांच्या कॅटेगरीच्या पदांमध्ये पण येणार, ओपनच्या समांतर आरक्षणाच्या पदांमध्ये पण येणार आणि ओपनच्या खुल्या पदांमध्ये सुद्धा त्यांचा समावेश असेल. म्हणजे 4 ठिकाणी ते समांतर आरक्षणाचे उमेदवार असणार आहेत. म्हणून त्यांचं मेरिट खूप खूप कमी येतं. याचं कारण ते आहे की ते सगळ्या ठिकाणी असतात जिथं जागा रिक्त राहतात. आणि हे जे खाली दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या सेपरेट जागा आहेत. पहा, दिव्यांगांमध्ये 4% आहे आणि अनाथाला 1% आहे. दिव्यांगांमध्ये अस्थिव्यंग 7 जागा दिसत आहेत, 1%. कर्णबधिरला 1% जागा असते, 7. अंध अल्पदृष्टी यांना 7 जागा दिसत आहेत, 1%. त्यानंतर इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी किंवा आपण ID ऐकला असेल किंवा MD ऐकला असेल, मल्टिपल डिसेबिलिटी, तर त्यांच्या IDच्या 4 जागा आणि MDच्या 3 जागा म्हणजे 28 जागा जवळपास दिव्यांगांसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि तेच अनाथ जर पाहिलं तर अनाथ संस्थात्मक 4 आहे आणि अनाथ संस्था बाह्य जर पाहिलं तर 4 आणि 3 7 जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अशा प्रकारची जाहिरात तुमच्या समोर जर आली, प्रत्येक संस्थेची असेल किंवा ती विदाऊट इंटरव्ह्यू असेल किंवा विथ इंटरव्ह्यू असेल, तर अशा पद्धतीने व्यवस्थित समांतर आरक्षणासह ती जाहिरात वाचायची आहे. 100% व्यवस्थित जाहिरात वाचून तुम्ही सर्वजण जागा काढणार आणि त्या जागेनुसार मग मी काल तुम्हाला एक आयडिया दिली होती, 1 ते 5ला कसे प्रेफरन्स द्यायचे, 9 ते 12ला प्रेफरन्स कसे द्यायचे, 6 ते 8चे प्रेफरन्स कसे द्यायचे, या संदर्भात तुम्हाला ऑलरेडी मी प्रोसिजर सांगितलेली आहे. तर सर्वांनी व्यवस्थितपणे या जाहिराती कशा मोजायच्या, काय करायचं, आपल्या जागा किती आहे ते मोजून व्यवस्थितपणे काय करा, त्या ठिकाणी प्रेफरन्स द्या. सर्वांना ऑल द बेस्ट. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.